हाय सगळ्यांना, शुभ सकाळ. सकाळचं वातावरण पाहून घ्या. बाहेरचं चाललंय. आता तुम्ही म्हणसान की कायचं टेन्शन, जराशी तपलीक आहे पण एवढी मस्त झोप लागली राहती. ही अशी मच्छरदाणी बांधली होती, दाखवतो मी तुम्हाला. पण सारं कोंडेल कोंडेलच वाटत होतं त्यात. एक नंबर. मच्छर एक काही जवळ नाही आला. पण आता एवढं टेन्शन आलं हे सोड्याचं. चाललंय सकाळी सकाळी तसेच तर कामं जीवावर येतात. वावरात पोचले लोक आणि माया अजून गोदड्या राहिल्या काढायच्या. एवढी तैदी झाली मी घरी राहू. आणि आता वावरातले कामं लागले की इतकं भारी जाणार आहे 8-15 दिवस काम मरणाचं. 4 महिने आराम केल्यावर भारी तर जाणारच आहे वावरात गेल्यावर. चला मग घेतो एवढ्या गोदड्या काढून मी आणि जातो खाली. लोक वावरात पोहोचून कामाला लागले. आज जेवणही झाले असतील तर काही नेम नाही. चला वरचा तर पसारा आवरला सगळा, गोदड्या ठेवल्या तिकडे. आज खाली न्यायचं काहीच काम नाही. खाली फक्त एक गिलास न्यावा लागेल, जो मी पाणी प्यासाठी आणला होता. बॉटल सकाळीच नेली बंधून वावरात. मच्छरदाणीले दोरा बांधल्या तर एकदम स्वर्गाचं सुख प्राप्त झालं रात्री. मग एकदम स्वर्ग, अशी हवा लागे थंडीगार. मच्छर काय एकही नाही भटके. हे आहे खालचं वातावरण. आई लागली सकाळीच गहू गाळायला. आज कसं काय काढलं मी कोण्या निमित्तानं सकाळीच गहू नाही जाणतो. आता रोडगेची प्लॅनिंग आहे का? रोडगे करशील तर सकाळीच कर जा, उन्हात कोणी एवढा बसणार नाही. सकाळीच करीन ना, फक्त तुम्ही आभार बोलून जा. किती वाजता उठतील ना? 4 वाजता. हो, एक लोक रोडगे गेले पाहिजे. माय वो उठीन बाई मग तुझ्या मनानं, उन्हात तपल्यापेक्षा. आता चालू आहे आईची रोड घ्यायची प्लॅनिंग. आता मांडे तर संपले, 3 दिवस पाला पाळला मला मांडे करायसाठी. आता रोड घ्यायची प्लॅनिंग चालू आहे. दळण सुरायली म्हणते रोड घे करू, कारण का आईचे डबल लेकरं येणार आहेत. आता तर पोरगी येणार आहे, मग पोरगी येणार आहे तर पोरगा बी येणार आहे भेटली पुरीच्या. आता होणार आहे रोडगी पार्टी. तर चला मी तुम्हाला दाखवतो आल्यावर. आज संध्याकाळी येवा हाय आईच्या मुलीचा. सकाळी दळण निसणं लावलं रोड घ्यायसाठी. काय म्हणलं? संध्याकाळी मांडे सकाळून रोडगे करी. अशी प्लॅनिंग आहे ते. बर, एवढ्या आरयात रोडगे शकू देतात का तिला? नाही शकू देत ना. मारतीने कोणी मग गोटाईसारखे चुटकी 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 म्हणजे ये बॉम्ब है. प्लॅनिंग आहे मग ते. संध्याकाळी मांडे, सकाळी रोडगे. सगळी प्लॅनिंगच प्लॅनिंग होती. मी झोपेतून उठायच्या पहिले मला माहीत बी नाही राहत. मग घेतो मी आता स्वतःच आवरून. तेवढं मला आवरून घ्यावाच लागते, कारण का स्वयंपाकही करावं लागते. आणि घरात तर अजून अंधारच आहे, कारण लाईट बंद करून जातो मी बाहेर. जर शिरा केला शिन तर शहरात लावतो किती बी. इथली परकारी आहे का? तेच म्हणलं, इथली कशी परकारी झाली एकदमच. पांडे झाल्यावर कोण केला सांगलं का? खायचं काम करा. मी सांगलं, मी तुला काय सांग. मग खाईन मी. अजून निंबू पाणीच प्यायची राहिली. मी घास मी खाल्ला हाताना सुनील डाळ घास. मस्त होती ना. ते करून पागुलच्या कसा सोना हा पाहिजे. आपल्या घरी काऊन नाही होत मुंगाचा शिरा? येते मला, पण लय कुठं आहे ना मग. नाही त्यात पाणी का पाहिजे सांगू.
तुम्हाला पुरी काजू बदाम मनुका झालं. तुपात असते हा डायरेक्ट तुपात. तुपात भाजतात. तो का डालड्यात असते का? तुपात भाजेल असते. मुगाच्या डाळीचा शिरा एकदम तुपात. आनंदीने खाल्लं बरं. ते गोड नाही खात आनंदी. आनंदी खात नाही बघ. सकाळीच आणून दिला रस्त्याने कशीनं मुंगाच्या डाळीचा शिरा. आणि मी तर अजून निंबू पाणी प्यायची राहिली तर शिरा खाणार आहोत नंतर. आंघोळ झाली का समजा आवरलं सगळं. स्वयंपाक तर मी असा पटकन करून घेतो ना. आज स्वयंपाकाचं असं झालं बरंच बरं झालं. आज कपडे धुवून वाहू घातले. इकडे कपडे नाही दिसू राहिले. दिसून नाही राहिले दाखवतो तुम्हाला. पण आता सध्या पहिले बघत राहिले पाणी भरून घेतो. मग एक बार तिथं घुसलं घरात का घुसलं. ऊन व्हायला निघायचं कामच नाही मग. आज तर फुलके होतात की नाही काय माहीत. कारण का आज चुलीत सगळं इजान पडेल. चुलीत इजान पडल्यावर फुलके कसे काय होतील बरं. तुम्हाला कपडे काय आज जरा कमीच होते कपडे बी. कपडे धुवून झाले आंघोळ झाली पण अजून चहा राहिला प्यायचा राहिला स्वयंपाक. आणि इकडे चालू आहे दळणं निसणं. आईचे एवढे मोठे गहू निसणं झाले तरी माया अजून उरकलंच नाही. कोण पटापट कामं करते. झाला का स्वयंपाक तिचा. हो माय वो बसली ती बिचारी मस्त. तसे कामं करायला पाहिजे बा आजची सारखी. जप्पा जप. आता जर मटण आणलं तर बाद कुकरात लावते. ते भाजी ठेवून देते मटणाला तडका देते. ते भाजी देते ठेवून आणि देते मटणाले तडका. बाई 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 आज बनणार आहे मस्त मुंगाच्या डाळीचं बेसन. आता हे डाळी तर शिजून भिजून काही गोळ नाही लागत. पण उन्हाळ्याचं बनवतो मस्त पैकी बेसन. पण त्याच्या पहिले ठेवून देतो चहा. आज चहाने दूध नाही काढला का बाई. आता माझे एवढे ढोंकी झाले न ते. माझा दादा सारा बकरा वाया घालवतात. एवढा लाड असते का बकऱ्याचा. घरी असून दूध नाही चहाले. मग गिरायक आणतात वाया गेलं की. घ्या गेले हे ह्या इकडं ते हा इकडं. एवढा मोठा घरी बकऱ्या असून आमच्या चहा आले दूध नाही राहत. कधी कधी काळा प्या लागते तर कधी दुधाचा प्या लागते. आमच्या दादाचा नाळच नाही वाया चालला बकऱ्याचा. बनवतात मुगाच्या डाळीचं बेसन हिरवी मिरचीचं. पण आज जास्त लय भांडे होणार घासायले. कारण का मिरची काढायची आहे मला मिक्सर मधून आणि बेसनचं हे करायचं आहे खलबत्त्यात. कारण का पाट्यावर जर वाटण वाटलंय बेसनाचं पाट्यावरचं तर एक नंबर लागते. पण उन्हाळा इतका हाय का हाताचं लय आग होते. पहिले मी लहान होती. आई वावरात जात जाय मिक्सर नव्हते तर पाट्यावर वाटत जाऊ मी तर दिवसभर असा पाण्यात हात ठेवा लागत जाय. तेव्हा कुठे बरं वाटत जाय. नाही तर एवढी आग होत जाय हाताची का लय. आता सगळंच आलं मिक्सर आलं खलबत्ता आला. तेव्हा खलबत्ता नव्हता ना मिक्सर नव्हतं. गेली का मग मी स्वयंपाक करून ठेवत जाऊ मस्त. आणि उन्हाळ्याचे सकाळचे कामं म्हटले वावरातले का सकाळचे 11 वाजे लोक घरी तर 11 वाजे लोक सगळं करून ठेवावं लागत जाय मला स्वयंपाक. वावरातून आले आई दादा जेवले का मग टेन्शन नाही संध्याकाळ असे उन्हाळ्याचे काम होते पहिले. आता सगळेच घरी. काळ म्हणजे जसा हाय तसा नाही राहत. वेळ बदलते.
आता फक्त दादा आणि बंधूच जातात वावरात. हे एवढं मिक्सर मध्ये फिरून आणतो. आता चहा घेतो. पहिली डाळ पहिलीच भिजू घातली. मी म्हटलं भिजली पाहिजे. सकाळीच आंघोळीच्या पहिले डाळ भिजत घातली आणि डाळ भिजली की मस्त असं बेसन होते. आता मसाला बिसाला काढे लोक आणखी डाळ भिजते. चहा पिया घ्या लोक, चहा घे लोक, मसाला काढे लोक, आणखी भिजते मग डाळ. तशी सकाळी भिजू घालेला आहे. भिजली तर खरी ते. चला मग चहा घेऊन घेतो मी. एवढं काढून घेतो. मिरच्या, डाळ, आता बेसन करायचं आहे तर चहा झाला तर मस्त चहा घेऊन घेतो.